सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट आणि पावसानं खानापूर, आटपाडी, तासगाव आणि जत तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. अशा स्थितीत आमदार सुहास बाबर आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. आमदार रोहित पाटील मात्र प्रत्यक्षात कुठेही दिसून आले नाहीत. मतदारसंघाच्या बाहेरूनच त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहून कोरडे दिलासे दिले. आमदार बाबर आणि आमदार पडळकर यांनी द्राक्षबागा व इतर पिकांची पाहणी केली. त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी मात्र प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी समाज माध्यमावर पोस्ट लिहिणे पसंत केले. गारपीट आणि पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करत शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण.